हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हल्ली आपले सगळ्यांचा प्रश्न आहे, अहो घरात एवढ्या वस्तू भरलेल्या आहेत, त्यामुळे डिक्लटरिंग कसं काय एवढा हा प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. का म्हणजे सगळं कपडे असतील, भांडी असतील, बूट असतील, चपला असतील, प्रत्येक गोष्ट. मग अहो डिक्लटरिंग करायला पाहिजे, नाही ते वेळेला काही सापडत नाही. हा प्रश्न प्रत्येकीला पडतो, मला माहित आहे. कपाटात ठेवायला जागा नाही एवढे कपडे झालेले आहेत, भांडी एवढी झालेले आहेत, बऱ्याच गोष्टी एवढ्या वाढलेल्या आहेत. असं करताना मला सहज वाटलं, माझी आई आजी ह्यांचं जीवन किती सुंदर होतं, त्यांना कधीच हा प्रश्न पडला नाही. म्हणून मला वाटलं एकदा जरा आपल्या लहानपणीच्या आठवणी जरा जाग्या करूया, आणि आपल्यालाही तुम्हालाही काही माहीत असलं, आठवणी असल्या की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. हा प्रॉब्लेम आपल्याला का येतो, पूर्वीच्या काळी का येत नव्हता? मी जरासं डिफरन्स करून बघितलं. पहिली गोष्ट, आपण लहानपणी आपल्याला सुद्धा आत्ताचे एवढे कपडे होते का हो? नव्हते. अगदी मोजके कपडे असायचे. मला वाटते सर्वांचंच असं असेल. तेव्हा आत्ताच एवढे कपडे नव्हते. नो डाऊट माझ्या वडिलांना काही कमी नव्हतं, भरपूर. आमच्या वडिलांच्या म्हणजे सुपारीच्या बागा होत्या. त्यामुळे एवढ्या सगळं असून सुद्धा कधी खूप कपडे घेतले असं कधीच नव्हतं. बाकी सगळ्या गोष्टी घ्यायचे, सोनं असेल, चांदी असेल, किंवा आणि बागा असतील, म्हणजे हे सगळं असायचं. पण असं आहे म्हणून बाबा एवढ्याले चप्पल जोड घेतले किंवा आणि काय असं कधी केले का? कधीच नव्हतं असलं. त्यामुळे एक म्हणजे वस्तू लिमिटेड होत्या घरात. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला आठवत असेल, आपल्या आई असेल, आजी असेल, आपल्यासारखे कपडे असे टाकत होते का हो? नाही. मला अजूनही आठवते, माझी आई का नाही, पॅन्टा वगैरे, जुन्या पॅन्टा, त्या पॅन्टा कशा असतात, झिजलेल्या असायच्या, फक्त एकदम खाली बॉटम पाशी किंवा सीट पाशी. मग ते उरलेला पायाचा वगैरे हे कापड कापून त्याच्या पिशव्या शिवायची. ती एवढ्यात नाही, त्याचे असे चौकोनी तुकडे करायचे आणि ते चौकोनी तुकडे छान रंगसंगतीनं जोडायचे आणि त्याला दुसरं एक छान कापड लावून मस्तपैकी दुपटी बनवायचे. दुपटी छान असायची. इन द सेम वे जुन्या साड्या असेल ते सगळेच जुनी दुपटी व्हायची. आत्तासारखं एवढ्या हाल्या बेडशीट वगैरे विकत आणण्याची गरजच नसायची. सगळ्यांना दुपटंच आवडायचं, का गरम असायचं, ते छान ऊब असायची म्हणून. त्यामुळे आणि तर उरलेला बारीक सारीक उरलेले कपडे असतात का नाही, ते बारीक सारीक असे त्याचे चिंध्या बनवायचे आणि त्यातनं उषा पिलो बनवायचे. आणि त्यातही चांगलं धड एखादं असलं का नाही, फरशी पुसायला वगैरे, परकर वगैरे हे फरशी पुसायला वगैरे वापरायचे. म्हणजे बघा, काही त्यातनं क्लटरिंग आपोआप व्हायचं, काही बाजूला टाकायला. आज आता आपल्याला प्रश्न पडतो की ती जे कपडे कोणाला देतो आपण, ते कसे त्याची वाट लावायची हे आपल्याला प्रॉब्लेम पडतो. आपले आई आजी खूप त्या शहाण्या होत्या. खरं बघायचं तरी आपण नोवेअर त्यांचे समोर. हे झालं कपडेचं. त्यामुळे त्यांना कपडे काही आत्ता आपल्याला ते ह्याचा प्रॉब्लेम पडतो कपड्यांचा.
आणि डिक्लटरिंग म्हणतो आपण, त्याची कशी वाट लावायची हा त्यांना कधी प्रश्न पडला नाही. आता भांडी वगैरे घासायला पण आताच सारखं साबण बिबण वापरायचे का हो? नाही. राख म्हणा वगैरे वापरायचे. आणि त्याच्याशिवाय तांब्याची वगैरे असली की शिकाकाई, चिंच हे सगळं वापरायचं. केस धुवायला पण तेव्हा शिकाकाई वापरायचे, त्यामुळे केस पण छान राहायचे, भांडी पण छान निघायची आणि ती घासल्यावर आपल्या हाताला सुद्धा काही प्रॉब्लेम येत नव्हता. हल्ली साबण हे सगळे लिक्विड, कधी कधी आपल्या हाताला वगैरे बघा त्रास होतो. पूर्वी तसं काही व्हायचं नाही. एवढंच नव्हे तर भांडी घासलेलं पाणी म्हणा तर हे सुद्धा झाडांना वगैरे जायचं. त्यामुळे ते खूप त्यांचं प्लॅनिंग खूप छान होतं. काहीही वाया घालवत नव्हते, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम पण येत नव्हतं. एवढेच काही मला अजूनही आठवते आणि मी पण वापरते. तर बारडी वगैरे जरा वरचे बाजूनं तुटली, आपण वापरायची बंद केली की ते आपण माती वगैरे घालून ते आपण झाडं लावत होतो. इवन भांडी घासायला का नाही, मला तरी अजूनही आठवते, नारळाची शेंडी वापरायचे. आता आपण विकत आणतो का नाही सगळं, तसं काही गरज नव्हती. म्हणजे त्यांचं इकॉनॉमी पण किती छान होती बघा. खूप काही गोष्टी आपण त्यांच्याकडनं घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे मला कधी कधी वाटते आपल्याला कसं काय हा डिक्लटरिंगचा एवढा प्रॉब्लेम येतो. आपले आजी, आई, कधीच, इवन माझ्या सासूबाई अजूनही माझ्याकडे त्यांच्या नऊवारीचे दुपटी शिवलेली आहेत. माझ्या मुलाला तरी लहान असताना कायम आजीचं दुपटं लागायचं. आता सुद्धा तर दुपटं नऊवारी साडीचं मऊ असायचं. जरासं हे जीर्ण व्हायला लागलं म्हणताना आम्ही नवीन बेडशीट दोन्ही बाजूला घालून तर शिवून का. आणि ते दुपटेत का नाही, ते माणसांची ऊब सुद्धा असायची. आजी गेल्यावर सुद्धा खूप वर्ष त्याला तर दुपटं लागायचं. आका आजीचं साडीचं दुपटं म्हणून, म्हणजे ते माणसांचं प्रेम पण असायचं ते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सर्व काही जुनं तर गेलं असं करायची गरज नाही आहे. आपण खूप गोष्टी त्यातनं घेऊ शकतो. आज आता आपल्याला डिक्लटरिंगचा एवढा प्रॉब्लेम येतो, एस्पेशली कपडे आणि भांडी. कपडेचं तर काय करायचं होत नाही, कोणाला हवे त्यांना देतो आपण. हल्ली काही ते लोक पण भांडीवाल्या वगैरे म्हणतात तो म्हणजे कित्येक वेळेला त्यांना लागतातच असं नाही. पूर्वी घ्यायचे, वापरायच्या, साड्या बिड्या नेसायच्या. ते हल्ली कसं एक म्हणजे ड्रेस घालतात आणि ड्रेस म्हणजे फिटिंगला त्याला ह्याला प्रश्न पडतो. त्यामुळे ते सगळे कपडे घेणारं दुसरं म्हणजे वापरायला म्हणून घेणारं नाहीये. वापरणारं असलं की आपण देतो, नो डाऊट. त्यामुळे ते सगळ्याच काय करायचं असं प्रॉब्लेम येतो. भांड्याचंही तसंच होते. कित्येक वेळेला एवढी भांडी होतात, आपल्याला गरज नसते. त्यामुळे रोजचे हे करताना मी काय करते तर सांगते. नको असलेली भांडी सगळी पॅक करून लॉफ्टमध्ये ठेवायची, हवी तेव्हा ती वापरायला. आता 50 ताटं, रोज काही आपल्याला 50 ताटं लागत नाहीये. मग काय करायचं, रोज लागतात तेवढं बाहेर ठेवायचं, बाकीचं सगळं व्यवस्थित पॅक करून लॉफ्टवर ठेवून टाकायचं. कधी लागेल तेव्हा घ्यायचं. आणि एक मला वाटते काही गोष्टी का नाही आपण सोडून द्यायला शिकायला पाहिजे. म्हणजे काय, आपण कधीतरी लागेल म्हणून ठेवतो, कधी कधी त्या गोष्टी लागतच नाही. त्यामुळे वर्षभर आपल्याला त्या गोष्टीची गरज पडली नाही ते ती आपण कोणाला तर देऊन टाकायला पाहिजे. म्हणजे काय होते, आपोआप डिक्लटर होते. आणि
चपला म्हणा, बूट म्हणा, वर्षभर आपण वापरलं नाही का नाही, देऊन टाकायला पाहिजे. तरच हे होणार. नाही ते कसं हा मला वाटते प्रत्येकीलाच हल्ली प्रॉब्लेम हा असतो. बरीच जणही बोलताना ऐकले मी, म्हणून मला वाटलं आज ह्या विषयावर बोलूया. त्या कारणानं मलाही माझे आईची, सासूबाईंची, आजीची आठवण आली. व्हिडिओ बघताना तुम्हालाही तुमचे आईची, आजीची, सासूबाईची वगैरे आठवण येईल, म्हणून म्हटलं त्यांच्यातले चांगले गुणांचं आपण आज जरा उजळणी करूया म्हणून. हॅव ए गुड डे.